अजित पवार गटासंदर्भात आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये बैठक असेल। राज्यातील सर्व शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक असणार आहे। बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित असतील। सुनील तटकरे राज्यातील महापालिकांचा आढावा देखील घेतील। पुणे पालिकेच्या अनुषंगाने सुनील टिंगरे हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होती आहे। बातमी महत्वाची। मीरा भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील इमारतीत बिबट्या शिरलेला आहे आणि याच बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। दृश्य आपण बघत आहोत। मीरा भाईंदरमधली दृश्य आहेत। अग्निशमन दल शिवाय स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या सहाय्याने बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे। तलाव रोड या परिसरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हा परिसर जर आपण बघितला तर तो गल्ली बोळांसारखा हा परिसर दिसतो आणि याच ठिकाणी बिबट्या शिरलेला आहे। त्यामुळे आता इथे बिबट्या नेमका कसा शिरला आणि कुठून आला या संदर्भात तर अनेक प्रश्न विचारले जात आहेत। ही थेट दृश्य आपण बघत आहोत। बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। दुसऱ्या दृश्यांमध्ये बघू शकतोय मीरा भाईंदरमध्ये इमारतीत बिबट्या शिरलेला आहे आणि याच ठिकाणी बिबट्या हा दबा धरून बसल्याचं सांगितलं जात आहे। आता याच बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी आता वन विभाग असेल, अग्निशमन दल असेल, शिवाय स्थानिक प्रशासन आता शर्थीचे प्रयत्न करत आहे। 3 जणांना या बिबट्यानं जखमी केलेला आहे। त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार केले जात आहेत। मात्र बिबट्या या परिसरामध्ये नेमका कसा आला हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तलाव रोड परिसरातील पारिजात या बिल्डिंगमध्ये बिबट्याचा वावर बघायला मिळाला। सकाळच्या सुमारासच हा बिबट्या या ठिकाणी आला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली। या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार केले जात आहेत। अग्निशमन दल असेल, शिवाय स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या सहाय्याने इथं बिबट्याचं रेस्क्यू केलं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय राज्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांचा धुमाकूळ बघायला मिळतोय। बिबट्यांचे हल्ले सुरू आहेत आणि अशातच आता मीरा भाईंदरमध्ये देखील बिबट्या आलेला आहे या संपूर्ण परिसरामध्ये। त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। बिबट्या थेट इमारतीत शिरल्याचं सांगितलं जात आहे। बातमी अतिशय महत्वाची आहे। कोकाटेंच्या तब्येतीसंदर्भात लीलावती रुग्णालय प्रशासन मेडिकल काढणार आहे। दुपारी 2 वाजता रुग्णालय प्रशासन तब्येतीची अपडेट देणार असल्याचं सांगितलं जात आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावरती एंजिओग्राफी करणार असल्याचं सांगितलं जाते आणि त्यानंतर आता तब्येतीची मेडिकल बुलेटिन काढली जाईल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पुण्यामध्ये बैठक घेत आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शशिकांत शिंदे पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार आहेत। बैठकीला पुणे जिल्ह्यातील पवारांच्या राष्ट्रवादीचे आजी आणि माजी तसेच आमदार पदाधिकारी देखील उपस्थित असणार असल्याचं सांगितलं जात आहे।